जर आनंदी, उत्साही, हसतमुख, विनोद बुद्धी असणारी, प्रामाणिक, एकनिष्ठ अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर जगणं आनंदी होतं. याच उलट जर सतत कटकट, भांडणं, द्वेष, तुलना, टोमणे, अहंकार, फसवणूक या भावना घेऊन वावरणारी माणसं बरोबर असतील तर आपली एनर्जी हळूहळू कमी होत जाते. अशा माणसांना एनर्जी वॅम्पायर्स असं म्हणतात. रक्त पिपासू, आपले रक्त, आपला जीवनरस शोषून घेणारे पिशाच. अशी माणसं ऑफिसमध्ये, नातेवाईकांच्यात, कुटुंबात, मित्रमंडळींमध्ये सगळीकडे आपल्या आजूबाजूला असतात. यांचा नुसता उल्लेख जरी झाला तरी शरीर आपल्याला काही संकेत देतं. या अशा नकोशा माणसांचा विचार नुसता जरी मनात आला तरी श्वास जोरात चालणे, छातीत धडधडणे, संताप, कपाळावर अठ्या अशा भावना दिसायला लागतात. आपण म्हणतो ना, अरे यार, ती अमुक एक व्यक्ती नुसती समोर आली किंवा नुसती दिसली तरी माझा अख्खा दिवस वाईट जातो. त्यातलं असतं हे. हा असा या माणसांचा निगेटिव्ह किंवा नकारात्मक प्रभाव जर वेळीच झुगारून दिला नाही तर आपलं मनस्वास्थ्य बिघडतं आणि वाटतं आपल्याला, पण याचे खूप गंभीर आणि खोलवर परिणाम भोगावे लागतात. अशा वेळेस ही पोकळ वरवरची सोबत नाकारण्याचे धैर्य दाखवावंच लागतं. खरं सांगू मित्रांनो, प्रत्येक माणूस या जगात एकटाच आलाय आणि इथून एकटाच जाणार आहे. या दरम्यानचा इथला काळ म्हणजे हे आयुष्य, आपले आयुष्य.